आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बटाट्याची पिवळी भाजी बनवून दाखवणार आहे, जी टिफिनसाठी आणि पुरीसोबत खायला खूप छान लागते। सहजपणे आणि खूपच कमी वेळामध्ये ही खमंग टेस्टी अशी बटाट्याची भाजी म्हणजेच आलू पुरीची जी भाजी असते ना बटाट्याची, ती तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ आज पूर्ण बघा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे मी थोडंसं तेल पॅनमध्ये तापत ठेवले। आता तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकायचे। खूप सोपी पद्धत आहे बटाट्याची भाजी, खूप जण आवडीने खातो आपण सगळेजण। म्हणजे पुरीसोबत म्हणलं की बटाट्याची भाजी डोळ्यासमोर येते। पुरीचा बेत असला की आपण बटाट्याची भाजी हमखास बनवतो। म्हणून ही बटाट्याची भाजी ना सगळ्यांच्या आवडीची आहे आणि ही टिफिनला, रात्रीच्या जेवणासाठी पण खूप चांगली आहे। तर कढीपत्त्याची पानं तडतडून झाले की आपण ह्याच्यामध्ये अर्धा एक चमचा राई टाकायची। जिरे नाही टाकले तरी काही हरकत नाही, पण राई इथे गरजेचे आहे। तर इथे मी राई टाकली आहे अर्धा चमचा। थोडं तडतडून झालं की इथे मी कांदा, मिरची आणि टमाटर हे सर्व असं मिक्स कटिंग करून घेतलं होतं बारीक। ते सगळं आता मी कढीपत्ता आणि राईच्या फोडणीमध्ये टाकून दिलेलं आहे आणि चांगलं याला फ्राय करायचं आहे। जोपर्यंत ह्याचा कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत याला आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। हे इकडे बघू शकता। आता बटाट्याची भाजी लाल मसाल्याची सुद्धा होऊ शकते, फक्त इथं मिरची स्किप करा किंवा मिरचीचा वापर नका करू आणि ह्या स्टेजवर मसाला हळद टाकायची। तर हे बघू शकता मस्त। आता मिरची, कांदा, टमाटा आणि राई कढीपत्त्यासोबत चांगलं आता हे परतून घ्यायचं आहे। हे थोडंसं नरम सॉफ्ट झालं की मग आपण ह्याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची। आता थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये अर्धा चमचाच हळद टाकायची, जास्त टाकायची नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, बटाट्याची भाजी जर तुम्हाला पिवळी बनवायची असेल ना तर हळदीचं प्रमाण थोडंसं कमी करा, कारण अगदीच पिवळी भडकणं चांगली वाटत नाही। आणि त्यातमध्ये थोडा गरम मसाला, धना पावडर, आपले डेली रुटीनचे जे मसाले आहेत ना ते टाकायचे आणि इकडेच मीठ टाकून घ्यायचे। मीठ असं बटाटे वगैरे टाकल्यावर अजिबात टाकू नका। कांदा टमाटर, मिरची ज्यावेळेस आपण परतून घेऊ ना त्याच वेळेस हळद, मीठ हे टाकून घ्यायचं, धना पावडर, गरम मसाला आणि मग छान एकजीव करून घ्यायचं। कारण की असं मीठ टाकलं ना म्हणजे असं मसाला फ्राय करताना त्यावेळेस काय होतं, पूर्ण मसाला मिठाची कोटिंद भेटतीस। वरून आपण हे जे बटाटे बॉईल केलेले जे आहेत ना आपण हे टाकून घ्यायचे। आता मग ह्याला टाकता क्षणी मीठ जे आहे ना अगोदरच मसाल्यामध्ये पूर्णपणे सेट झाले, त्यामुळं झटकेपट चारही बाजूनी मसाल्यासोबत मिठाची कोटिंग भेटते याला आणि परफेक्ट अशी चव येते मग। आणि असं वरून जर टाकलं ना असे बटाटे टाकल्याच्या नंतर मग कुठे कमी कुठं जास्त असं हे मीठ लागून जातं बटाट्याला। हे बघा आता चांगलं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। बटाटे चांगले आपण नरम सॉफ्ट असे शिजून घेतलेले आहेत, म्हणून फक्त 2च मिनटामध्ये स्टीम द्यायची आणि छान अशी ही खमंग टेस्टी भाजी तयार होईल खाण्यासाठी। ते इतकी भारी वाटते ना बटाट्याची भाजी म्हणलं की मला खूप आवडते। मी नेहमी करते बटाट्याची भाजी आणि तुम्हालासुद्धा आवडत असणार आहे। तर झटकीपट अशी भाजी बनवा। पुऱ्याचा बेत असेल तर बटाट्याची भाजी बनवा। आता थोडंशी याला मी वाफ देते 1-2 मिनटं आणि त्यानंतर आपण चेक करूया। बघा झाले 2 मिनटं आणि गॅस केलेला आहे बंद। हे बघा थोड्याशा वाफा निघतात, या वाफेवर छान असे भाजीचा फ्लेवर येतो आणि मस्त ही भाजी तयार होती। आता थंड करून घ्यायचं आहे, भाजी थंड करून मग मी तुम्हाला दाखवते। हे बघा भाजी थंड झालेली आहे आपली, थोडीशी नॉर्मल गरम असते, वाफा निघतात। हे बघा गरमागरम चमचमीत झणझणीत अशी पिवळी बटाट्याची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी। पुरीसोबत, राईससोबत खूप छान लागते। हे बघा आता मी प्लेटमध्ये घेते काढून गरमागरम ही बटाट्याची भाजी। हे बघा वाफा निघत आहेत, अगदी छान अशी गरम गरम भाजी घ्यायची, गरमागरम अशा पुऱ्या काढायच्या। डाळ भात सोबत म्हणजे दाल राईससोबतसुद्धा ही छान लागते भाजी खायला आणि रोटीसोबत पण मस्त लागते, भाकरीसोबत पण खूप छान लागते। आवडीनुसार तुम्ही याला खाऊ शकता। हे बघा छान असं लिंबू कट करून घ्यायचं, अचार पापडसोबत मस्त भाजीचा आनंद घ्या, भारी लागते। खूप सोपी पद्धत आहे आणि बनवायची कृती पण तुम्ही बघितलेली आहे, तर नक्की ट्राय करा। हे बघा मला राहत नाही, बटाट्याची भाजी झाली की मी अशी टेस्ट करते। तर मस्त झालेली आहे। तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा।